नमस्कार, माझे नाव ऐश्वर्या नारायण भागवत. मी BSc सेकंड इयर शासकीय ज्ञान विज्ञान महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर येथे शिकते. शिक्षण हे केवळ ज्ञान मिळवण्याचे साधन नाही, तर ते मानवी जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे. शिक्षण आपल्याला नवीन दिशा दाखवते, संधीचे दरवाजे उघडते आणि उज्ज्वल भविष्य घडवते. पण अनेकदा आर्थिक अडचणींमुळे शिक्षणाचा हा प्रवास थांबून जातो. अशा परिस्थितीत केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध शिष्यवृत्ती योजना विद्यार्थ्यांना असेच किरण बनवून येतात. आज मी याच विषयावर म्हणजेच केंद्र व राज्य शासनाच्या विविध शिष्यवृत्ती योजनांची अंमलबजावणी यावर माझे विचार मांडणार आहे. मित्रांनो, भारत एक विकसनशील राष्ट्र आहे आणि आपल्या देशाचे भविष्य हे आपल्या तरुण पिढीच्या हातात आहे. त्यामुळेच प्रत्येक विद्यार्थ्याला शिक्षणाची समान संधी मिळणे आवश्यक आहे. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सरकार विविध स्तरांवर काम करत आहे. राज्य शासनाच्या योजना म्हणलं तर आपल्या महाराष्ट्रात राज्य शासनाने अनेक महत्त्वाकांक्षी योजना सुरू केल्या आहेत. राजश्री छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना ही त्यापैकीच एक. या योजनेमुळे मराठा समाजातील गरीब विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी मोठा आधार मिळतो. तसेच डॉक्टर पंजाबराव देशमुख वसतिगृह योजना या ग्रामीण भागातून शहरात येणाऱ्या शिक्षण घेण्यासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची डॉक्टर पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्माण भत्ता योजना ही ग्रामीण भागातून शहरात शिकायला येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. या योजनेमुळे वसतिगृहाचा खर्च कमी होतो आणि विद्यार्थ्यांचा शिक्षणावरील ताण हलका होतो. याशिवाय एकलव्य आर्थिक सहाय्य, गुणवान विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य योजना आणि राज्याची दक्षिणा अर्थ छात्रवृत्ती यांसारख्या योजना गुणवंत आणि गरजू विद्यार्थ्यांसाठी वरदान ठरल्या आहेत. शासकीय संशोधन अधिशिष्यवृत्ती आणि शासकीय विद्यानिकेतन शिष्यवृत्ती यांसारख्या अनेक योजना प्रोत्साहन देत आहेत. स्वतंत्र सैनिकांच्या पाल्यांना आणि माजी सैनिकांच्या पाल्यांना दिल्या जाणाऱ्या शिष्यवृत्ती त्यांच्या योगदानाच्या आधाराने गौरवतात. या योजना खऱ्या अर्थाने म्हणलं तर सामाजिक न्याय आणि समानतेचा प्रतीक आहे. राज्य शासनासोबतच केंद्र सरकार देखील शिक्षण क्षेत्रात मोठी गुंतवणूक करत आहे. केंद्र पुरस्कृत योजनांमध्ये अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती योजना ही महत्त्वाची आहे. त्यामुळे अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांना त्यांचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी संधी मिळते. दुसरी महत्त्वाची योजना म्हणजे महाविद्यालयीन व विद्यापीठातील विद्यार्थ्यांसाठी सेंट्रल सेक्टर शिष्यवृत्ती. ही योजना विशेषतः शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आर्थिक पाठबळ पुरवते. या व्यतिरिक्त अपंग विद्यार्थ्यांसाठी पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती योजना दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी एक मोठा आधार आहे. या योजना केवळ आर्थिक मदत देत नाही, तर त्या प्रत्येक विद्यार्थ्याला त्यांच्या स्वप्नांचा पाठलाग करायला प्रोत्साहन देतात. हे सर्व सरकारी प्रयत्न अत्यंत प्रशंसनीय आहेत. पण फक्त योजना करून चालत नाही, तर त्याची प्रभावी अंमलबजावणी करता येणे गरजेचे आहे. अनेक विद्यार्थ्यांना या योजनांची माहिती नसते किंवा अर्ज करण्याची प्रक्रिया खूप गुंतागुंतीची असते. त्यामुळे सरकार आणि शिक्षण संस्थांनी एकत्र येऊन योजनांची माहिती गावागावात आणि प्रत्येक महाविद्यालयापर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे. आर्थिक अडचणींमुळे कोणत्याही विद्यार्थ्याला शिक्षणापासून वंचित राहू नये आपले सामूहिक उद्दिष्ट आहे. शिष्यवृत्ती योजना म्हणजे केवळ पैसा नाही, तर ती एक संधी आहे, एक प्रेरणा आहे. ती विद्यार्थ्याला सांगते की तुम्ही पुढे चला, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. मला खात्री आहे की केंद्र आणि राज्य शासनातील या योजनेमुळे असा एक भारत घडेल जिथे प्रत्येक मुला मुलीला संधी मिळेल आणि ती भविष्य स्वतःच्या बळावर घडवू शकेल. धन्यवाद.